नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज चर्चा करतोय सायन्सचं मॅथमॅटिक पार्ट 1चं फर्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. आणि यामधला एक्सरसाइज नंबर 1.2 मित्रांनो आज आपण पाहतोय. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज नंबर 1.1 वर चर्चा केलेली आहे. 1.1च्या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे. त्याचबरोबर 1.2 मधली ही दुसरी व्हिडिओ आहे. 1.2 मधले पहिले जे 6 क्वेश्चन्स आहेत 1 to 6 पर्यंत, त्यावर ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे. त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा, कारण त्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितल्या तर तुम्हाला आजची चर्चा अजिबात समजणार नाही. तर आता आपण जाऊयात पुढे. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 7 बघा. या व्हिडिओ मधला क्वेश्चन नंबर 7 आपल्या समोर आहे. तर इथं काय दिलंय, OAB इज अ सेक्टर ऑफ द सर्कल. एक सर्कल आहे, त्या सर्कलचा सेक्टर आहे OAB आणि त्याचं सेंटर आहे O समजा सेंटर आहे, सर्कलचं सेंटर आहे O. इथून अशा प्रकारे मी काढला OAB बघा बरं का. इथं समजा आपण A घेऊ, जरा व्यवस्थित एकदम परफेक्ट काढू. हा बघा, इथं A आहे, इथं B आहे. हा सेक्टर OAB सेक्टर. आता OAB सेक्टर म्हणजे नेमका कुठला पार्ट बघा. हा जो एवढा पार्ट दिसतो ना, हा एवढा पूर्ण पार्ट जो मी कलर मारलेला आहे पोपटी रंगाने, याला आपण म्हणतो सेक्टर. ओके, याला आपण म्हणतो सेक्टर. लक्षात घ्या, हा आपल्याकडे एक सेक्टर आहे. तर आता आपल्याकडे प्रश्न काय माहितीये का, आपल्याकडे मुद्दा काय इथे दिलाय की हा जो सेक्टर आहे आणि हा जो सर्कल आहे ज्याचं सेंटर O आहे, त्याच्यामध्ये हा एक सेक्टर आहे आणि याची रेडियस 12 सेंटीमीटर आहे. हा जो सर्कल आहे त्याची रेडियस 12 सेंटीमीटर, रेडियस इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. याचा अर्थ OA आणि OB इज इक्वल टू 12. OA इज इक्वल टू OB इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. ओके, हा भाग तुम्हाला समजला असेल. आता पुढे आपल्याला काय करायचंय बाबा, की सांगितलंय त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगितली, AOB इज इक्वल टू 45 डिग्री. AOB म्हणजे हा जो अँगल आहे, हा अँगल बाबा तुमचा 45 डिग्रीचा आहे. आणि सांगितलंय फाइंड द डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ सेक्टर AOB अँड ट्रायंगल OAB. बघा, एरिया ऑफ सेक्टर OAB जो दिसतो, तर सेक्टर OAB म्हणजे बघा पहिली गोष्ट आहे ना, इथे एक ट्रायंगल. सेक्टर OAB म्हणजे तुम्हाला माहिती आहे हा OAB आणि ट्रायंगल AOB. बघा, हा एक ट्रायंगल तयार झाला. AOB हा ट्रायंगल, दोघांमधल्या एरियाचा डिफरन्स बघा. नीट समजून घ्या. सेक्टर कुठला OA आणि B, हा सेक्टर दिसला रेड कलरचा हा. आणि ट्रायंगल कुठला बघा, AOB. बघा, AOB हा तुमचा हिरव्या रंगाचा ट्रायंगल. या दोघांच्या एरियामधला डिफरन्स म्हणजे बघा, हा जो एवढा एरिया आहे ना, हा आपल्याला काढायचा आहे. तर यासाठी काय करावं लागेल, सेक्टरचा एरिया काढायचा आणि सेक्टरच्या एरियामधून ट्रायंगलचा एरिया मायनस करायचा. आता सेक्टरचा एरिया काढायचा फॉर्म्युला एकदम सोपा आहे. एरिया ऑफ सेक्टर, दोन फॉर्म्युले काय बाबा, एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू 1/2 r स्क्वेअर थिटा. चला, r स्क्वेअर थिटा मी हा फॉर्म्युला वापरू शकतो. थिटाची व्हॅल्यू फक्त रेडियन मध्ये काढायची. आणि त्याच्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय बाबा, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हा झाला तुमचा ट्रायंगलचा एरिया काढायचा फॉर्म्युला, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता मी सेक्टरचा एरिया काढू शकतो बाबा, ठीक आहे, पण ट्रायंगलचा एरिया का, कारण सेक्टरच्या एरियासाठी मला रेडियस आहे आणि थिटा सुद्धा आहे. पण ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठी बेस इंटू हाईट आहे, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. समजा आता AOB ह्या ट्रायंगल मध्ये OB बेस आहे, पण हाईट दिले का, OB बेस तो 12 सेंटीमीटर आहे, OA पण 12 आणि OB पण 12 आहे. पण इथं हाईट मला माहिती आहे का नाही माहिती. मग इथून आपण एक परपेंडिक्युलर काढू अशापैकी असा. मग याला नाव देऊ AM. मग इथं आपण काय करू, AM परपेंडिक्युलर OB. मग हा परपेंडिक्युलर जो AM आहे ती हाईट आहे समजा. आता ही हाईट किती आहे माहिती आहे का नाही माहिती. मग आपण आधी ही हाईट काढू. मग ही हाईट काढण्यासाठी आपण कशाचा वापर करू बघा. हा जो ट्रायंगल एक नवीन तयार झालाय, राईट अँगल ट्रायंगल AMO. बघा, याच्यात जर बघितलं, इन ट्रायंगल AMO याच्यामध्ये आपल्याकडे अँगल O किती आहे बाबा, 45 डिग्री. बरं, अँगल O 45 आणि AMO जो अँगल आहे तो 90 डिग्री. अँगल AMO इज इक्वल टू 90 डिग्री. आणि तो जो अँगल A तयार होणार आहे तो किती असणार आहे, 45 डिग्री. म्हणजे याचा अर्थ वरचा अँगल 45, एक 45 एक 90 म्हणजे दुसरा पण 45. आता इथं जर आपण नीट बघितलं तर इथे काय तयार होते बाबा, या ठिकाणी आपल्याकडे दोन अँगल 45 आणि एक 90 आहे. म्हणजे 45 90 डिग्रीचा थेरम जो आपण 10th स्टँडर्डला वापरला तो इथं आपल्याला वापरायचा आहे. मग देअरफॉर बाय 45 डिग्री 90 डिग्री थेरम. ओके, तर हा थेरम आपण या ठिकाणी वापरू. आणि या थेरम नुसार काय आहे की राईट अँगल करणारी प्रत्येक बाजू
जी 45 डिग्री समोरची जी AM असेल किंवा तुमची OM असेल, ही सगळी बाजू काय असते 1/√2 इंटू हायपोटेनियस असते. आता इथं हायपोटेनियस कोण आहे? OA हायपोटेनियस आहे. मग आता 1/√2 इंटू OA किती आहे बाबा? 12 आहे. बरोबर, म्हणजे याचा अर्थ किती आला बाबा? 12/√2. आता आपण काय करू? खालचे √2 घालवण्यासाठी वर आणि खाली √2 ने आपण मल्टिप्लाय करू. मग वर आणि खाली √2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर माझ्याकडे काय येईल बाबा आन्सर? 12√2 डिवायडेड बाय √2 इंटू √2. मग AM इज इक्वल टू माझ्याकडे काय येईल? 2 6 जा 12 म्हणजे 6√2 सेंटीमीटर, ही काय झाली AM. ओके, मग आता AM माझ्याकडे आली, चला 6√2. मग आता मी काय काढेल? पहिला एरिया ऑफ ट्रायंगल AOB चा आपण काढूयात. एरिया ऑफ ट्रायंगल AOB, चला एरिया ऑफ ट्रायंगल AOB इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. बेस काय? OB आणि हाईट काय? AM. OB इंटू AM, OB इंटू AM. ओके, आता 1/2 इंटू OB काय बाबा माझ्याकडं? OB जो बेस आहे तो माझ्याकडे 12 आहे, कारण रेडियस 12 सेंटीमीटर आहे. 12 इंटू AM किती बाबा आपल्याकडे आला? 6√2. 6√2. ओके, आता इथं काय आलं बाबा? 2 1 जा 2, 2 6 जा 12, 2 1 जा 2, 2 6 जा 12 आणि 6 6 जा 36√2 सेंटीमीटरचा स्क्वेअर. हा काय झाला? एरिया ऑफ ट्रायंगल, ट्रायंगलचा एरिया झाला. आता दुसरी गोष्ट, मला एरिया ऑफ कशाचा काढायचा? ट्रायंगलचा एरिया झाल्यानंतर आपल्याला आणखी एक एरिया काढायचा, एरिया ऑफ सेक्टर. पण तो सेक्टरचा एरिया काढण्याच्या आधी मला थिटा किती आहे बाबा? 45 डिग्री आहे. मग या थिटा जो डिग्री आहे त्याला आपण आधी रेडियन मध्ये केलं पाहिजे. आता 45 डिग्री म्हणजे किती रेडियन बाबा? 45 इंटू पाय आपण 180 ने आपण काय करतो? मल्टिप्लाय करतो, तेव्हा काय होतं बाबा? रेडियन होतं. मग तुमचा थिटा इज इक्वल टू किती रेडियन झाला बघा? 45 4 जा म्हणजे π/4. 45 4 जा 180 म्हणजे π/4 रेडियन. थिटा काय बाबा? तुमचा π/4 रेडियन. मग आता आपण काय करू? एरिया ऑफ सेक्टर काढू. एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर 1/2 इंटू R स्क्वेअर थिटा. बरोबर, आता 1/2 इंटू R स्क्वेअर थिटा. R किती बाबा? 12 आहे. 12 चा स्क्वेअर म्हणजे 12 इंटू 12 आणि थिटा काय बाबा तुमच्याकडे? π/4 आहे. ओके, मग आता इथं तुम्ही डिवाइड वगैरे करून काय आन्सर येईल ते काढा बघा. 2 1 जा 2, 2 6 जा 12, 4 1 जा 4, 4 3 जा 12 म्हणजे किती आलं बाबा? 6 3 जा आपल्याकडे 18, 6 3 जा 18 म्हणजे वरती आले 18 पाय सेंटीमीटरचा स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. आता आपल्याला काय 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 काढायला सांगितलं इथं? आपला जो क्वेश्चन आहे मेन, डिफरन्स बिटवीन काय सांगितलं बाबा? फाइंड द डिफरन्स बिटवीन द एरिया ऑफ सेक्टर OAB अँड एरिया ऑफ ट्रायंगल AOB. ओके, हे डिफरन्स काढायचं आहे. मग एरिया ऑफ सेक्टर OAB मायनस एरिया ऑफ ट्रायंगल AOB यांच्यातला डिफरन्स जर मला काढायचा असेल तर तो किती असणार आहे? एरिया ऑफ सेक्टर किती बाबा? 18 पाय आलाय. मग एरिया ऑफ सेक्टर 18 पाय मायनस तो जो दुसरा जो आपल्याकडे एरियाचा ट्रायंगलचा जो एरिया आहे तो किती? 36√2. 36√2 झालं सेंटीमीटरचा स्क्वेअर. आता या एवढं लिहिलं तरी चालेल किंवा या दोघांमधून काय कॉमन निघेल? 18 कॉमन निघेल. 18 2 जा 36 येतात. मग 18 जर कॉमन काढलं तर आतमध्ये काय राहील? पाय मायनस 18 2 जा म्हणून 2√2 सेंटीमीटरचा स्क्वेअर. तर एकंदरीत आपल्याकडे अशा प्रकारे हे आन्सर येईल. ठीक आहे, मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकताय. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे हे क्वेश्चन जे आहे ते आपल्याला सॉल्व्ह करावे लागतील. आता याच्यानंतर एक पुढचा आपला क्वेश्चन आहे, तर पुढचा क्वेश्चन सुद्धा बघूयात. प्रत्येक क्वेश्चन आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता या चर्चेमध्ये आपण सगळे क्वेश्चन्स एकदा बघून घेऊयात. तर बघा 7 नंबर नंतर आपल्याकडे 8 नंबरचा क्वेश्चन बघूयात कोणता आहे. ठीक आहे, फक्त हे एकदा उत्तर आपलं बरोबर आहे का हे जरा मला चेक करू द्या, म्हणजे गडबड नको. ठीक आहे, बरोबर आहे आपलं. आता पुढचा बघा क्वेश्चन सेम असाच क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये पण काही इतका फरक नाही आहे. बघा हे बघा, आता इथे बघा या क्वेश्चन मध्ये जर आपण बघितलं, या प्रश्नामध्ये सुद्धा काय दिले? OAB इज अ सेक्टर ऑफ अ सर्कल हॅव्हिंग सेंटर O. आता सेंटर O आहे आणि परत तोच आला का क्वेश्चन? अरे बापरे, हे बघा POPQ. आता OPQ आहे एक सेक्टर आणि सेम क्वेश्चन आहे. सेंटर O आहे, सेक्टर OPQ आहे आणि रेडियस आता 15 सेंटीमीटर आहे आणि POQ अँगल जो आहे तो 30 डिग्री आहे. म्हणजे सेम क्वेश्चन आहे. इथं समजा माझ्याकडे हा O आहे, इथे याला जोडला. इथं समजा आपल्याकडे काय बाबा? OPQ. O इथं समजा P आहे आणि इथं समजा Q आहे, OPQ. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय विषय? याच्यामध्ये आता ट्रायंगल जरा आपण काय करू? मोठा काढू, कारण हा
छोटा ट्रायंगल असेल, सॉरी ट्रायंगल नाही, आपला जो सर्कल आहे हा सर्कल जरा आपण मोठा काढू, कारण छोट्या सर्कलमध्ये कदाचित दिसणार नाही. सर्कल आपण जरा मोठा काढू म्हणजे जरा व्यवस्थित आपल्याला सगळे अँगल्स दिसतील इथं. ठीक आहे, बघा हा मोठा झाला सर्कल. बघा या ठिकाणी आता इथं समजा आपल्याकडे हा सेंटर आहे ओ, आणि इथून अशा प्रकारे आपल्याकडे हा एक बाबा तुमचा एक ओ पी क्यू, हा आपला काय झाला, ओ पी क्यू हा सेक्टर आहे. ओके, सेंटर ओ आहे. आणि रेडियस किती बाबा, आर इज इक्वल टू इथं आपल्याकडे 15 सेंटीमीटर रेडियस आपल्याला दिलेली आहे 15 सेंटीमीटर, म्हणजे ओ क्यू इज इक्वल टू ओ पी इज इक्वल टू 15 सेंटीमीटर आपल्याकडे आहे. तर आता याच्यामध्ये पण आपल्याला हेच काढायचं, हाच एरिया काढायचा, हा जो मधला जो पार्ट आहे त्याचाच एरिया काढायचा आहे. म्हणजे क्वेश्चन सेम आहे. याच्यामध्ये पहिला एरिया ऑफ सेक्टर काढा, आणि एरिया ऑफ सेक्टर काढल्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल काढा, किंवा पहिला एरिया ऑफ ट्रायंगल काढू आणि नंतर एरिया ऑफ सेक्टर काढू. ओके, आता याच्यात बघा आपण एक इथं परपेंडिक्युलर काढूयात, जसं मगाशी काढला होता तसाच एक परपेंडिक्युलर काढू आणि इथं लिहू पी एम. ओके, पी एम ड्रॉ पी एम परपेंडिक्युलर ओ क्यू. ओके, ओ क्यू. आता आणि इथं जो अँगल आहे हा आपला 30 डिग्रीचा आहे आता अँगल, बरोबर. आता इथं 30, 60, 90 डिग्रीचा थेरम वगैरे तयार होईल. बघा आता इथं आपण म्हटलं इन ट्रायंगल पी एम क्यू, पी एम ओ. ओके, याच्यामध्ये जर बघितलं तर अँगल ओ किती आहे बाबा, 30 डिग्री. अँगल ओ इज इक्वल टू आपल्याकडे आहे 30 डिग्री. अँगल पी एम ओ इज इक्वल टू आपल्याला दिलेला आहे 90 डिग्री, आणि अँगल पी जो आहे तो 60 डिग्री येणार आहे. अँगल पी इज इक्वल टू 60 डिग्री सेम आहे. मग आता इथं कुठला थेरम येणार, बाय 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम. ओके, मग आता मला काय करायचंय, मला इथं पी एम काढायचं. आता बेस तर ओ क्यू आहे जो 15 सेंटीमीटर आहे, पण इथं हाईट जी आहे पी एम ती मला या ठिकाणी काढावी लागेल. तर ही पी एम जी आहे ती साईड अपोजिट 30 डिग्री आहे. तर 30 डिग्री समोरची जी साईड आहे ती हाफ असते कोणाच्या, हायपोटेनियसच्या. हायपोटेनियसच्या म्हणजे ओपीच्या साईड अपोजिट 30 डिग्री लिहू शकतो. मग 1/2 इंटू ओ पी किती आहे बाबा, 15 आहे. मग आपल्याकडे काय आलं बाबा, 15/2 सेंटीमीटर. म्हणजे पी एम इज इक्वल टू किती आला, 15/2. ठीक आहे, पी एम आला 15/2. आता मला काय करायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल काढू आपण. ट्रायंगल ओ पी एम, ओ पी क्यू, एरिया ऑफ ट्रायंगल ओ पी क्यू इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता बेस काय ओ क्यू आणि हाईट काय पी एम, ओ क्यू इंटू पी एम. ठीक आहे, मग इथं आपल्याकडे येईल 1/2 इंटू ओ क्यू किती, ओ क्यू आहे 15, मग इथं लिहा 15 इंटू पी एम. कुठे गेला बाबा, पी एम माझ्याकडे 15/2, तर इथं लिहिलं 15/2. मग काय आलं बाबा, 15 इंटू 15 225/2 टू जा 4 सेंटीमीटरचा स्क्वेअर. हा झाला तुमच्याकडे एरिया ऑफ ट्रायंगल. आता एरिया ऑफ ट्रायंगल ओ पी क्यू, बरोबर. आपल्याला काढायचं काय की फाइंड द एरिया इनक्लोज बाय आर्क पी क्यू अँड कॉर्ड पी क्यू. म्हणजे ही जी आर्क पी क्यू आणि ही जी कॉर्ड पी क्यू या दोघांमध्ये जो एरिया इन्क्लोज झालाय हा एरिया काढायचा आहे. म्हणजे मला सेक्टरच्या एरियामधून सर्कलचा एरिया, सॉरी सेक्टरच्या एरियामधून ट्रायंगलचा एरिया मायनस करायचा आहे. माझं आन्सर ऑटोमॅटिकली येईल. आता इथे मी काय लिहू शकतो की आता हा झाला माझा एरिया ऑफ ट्रायंगल. आता आपण एरिया ऑफ सेक्टर काढू, पण सेक्टरचा एरिया काढण्याच्या अगोदर जो थीटा जो आहे डिग्रीमध्ये, आता थीटा इज इक्वल टू आपल्याकडे 30 डिग्री आहे, त्याला रेडियनमध्ये करा. मग काय करतो, रेडियनमध्ये करण्यासाठी आपण π/180 ने मल्टिप्लाय करतो. म्हणजे काय होईल आपल्याकडं वरती पाय जसेच्या तसे 3 6 जा 18 म्हणून 6, आणि इथं रेडियन देऊ. म्हणजे काय झालं, थीटा π/6 रेडियन. मग आता आपण एरिया ऑफ सेक्टर ओ पी क्यू, एरिया ऑफ सेक्टर ओ पी क्यू काय बाबा, 1/2 इंटू आर स्क्वेअर थीटा. बघा 1/2 इंटू आर चा स्क्वेअर. आर किती बाबा माझ्याकडे 15 आहे, इथं मी लिहितो 15चा स्क्वेअर म्हणजे 15 इंटू 15. आणि जो थीटा जो आहे माझ्याकडं, आपल्याकडे थीटा काय बाबा π/6 आहे आपल्याकडे थीटा. आता इथं आपण हे जे हा जो क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण काय करू, इथं डिवाइड करू शकतो, पण सध्या नको करायला, आपण नंतर करू एकदाच. 15 इंटू 15 225 पाय आल्यावरती, आणि खाली 6 2 जा 12 सेंटीमीटरचा स्क्वेअर. ठीक आहे, आता हा झाला तुमचा सेक्टरचा एरिया. म्हणजे दोन एरिया तुमच्याकडे आलेले आहेत. एक आहे एरिया ऑफ सेक्टर बघा इथं, आणि दुसरा आहे एरिया ऑफ ट्रायंगल. आता मला काय करायचं आहे की द एरिया इनक्लोज बाय, बघा काय करायचं आहे, तर एरिया इनक्लोज बाय बाबा कशामध्ये इनक्लोज झालेला आहे, आर्क पी क्यू अँड कॉर्ड पी क्यू,
अँड कॉड पी क्यू. कॉड पी क्यू. मग त्यासाठी आपण काय करू, इथं दोन एरियांची सबस्ट्रॅक्शन करावं लागणार आहे. एरिया ऑफ ओ पी क्यू हा जो तुमचा सेक्टर आहे, सेक्टर एरिया ऑफ ओ पी क्यू, आणि दुसरा एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल कुठला, ओ पी क्यू. ओ पी क्यू जो ट्रायंगल येतो. मग आता मला सांगा ओ पी क्यू जो सेक्टर आहे, सेक्टरचा एरिया किती, 225 पाय अपॉन 12. 225 पाय अपॉन 12 आणि मायनस हा जो आपला ट्रायंगलचा एरिया किती, 225 अपॉन 4. 225 अपॉन 4 झालं. आता एवढा लिहिलं तरी चालेल, किंवा या दोघांमधून वर बघा 225 कॉमन निघतील आणि खाली 4 कॉमन निघेल. 225 अपॉन 4 जर आपण कॉमन काढले, 225 अपॉन 4 कॉमन काढले तर आतमध्ये काय राहील, पाय अपॉन 3 राहतील. पाय अपॉन 3 कारण 4 कॉमन काढले, कारण 12 म्हणजे काय असतं, 4 3 जा 12, त्याच्यातून 4 बाहेर आले, फक्त 3 राहिले, आणि -2 मायनस इथून सगळेच बाहेर आले म्हणजे 1 राहिले. म्हणजे अशा प्रकारे इथपर्यंत पण ठेवू शकतो, किंवा मग इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं बघा, 225 अपॉन 4 आणि आतमध्ये काय राहील बाबा, 1च्या खाली काय नसतं म्हणजे 1. बघा, पाय इंटू 1 पाय, मायनस 3 1 जा 3 आणि डिवायडेड बाय 3 1 जा 3, बरोबर. ओके, मग शेवटी तुमच्याकडे असं पण येऊ शकतो, 225 अपॉन बघा इथं 4 3 जा 12 आणि ब्रॅकेटमध्ये तुमच्याकडं पाय -3 स्क्वेअर सेंटीमीटर. तर तुम्ही याच्यापैकी कुठेही जाऊ शकता, म्हणजे काही लिहू शकता, तुमचं उत्तर करेक्ट असणार आहे. ठीक आहे, तर एकंदरीत अशा प्रकारे आपण हा जो क्वेश्चन आहे तो सोडवू शकतो किंवा सॉल्व्ह करू शकतो. मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकता. तर प्रश्न तसं बघायला गेलं तर दोन्ही क्वेश्चन एकदम सेम होते, फक्त एकामध्ये इथे अँगल 45 होता, एकामध्ये 30 डिग्री. कधी कधी इथं 60 डिग्रीचा पण अँगल येऊ शकतो. ठीक आहे, बघा आता पुढचे क्वेश्चन 2 जे आहेत ते एकदम फटाफट सॉल्व्ह करून होतील, एकदम सिंपल आहे. 9 नंबरचा क्वेश्चन बघा. या ठिकाणी जर आपण बघितलं, द पेरिमीटर ऑफ अ सेक्टर, एक सेक्टर आहे, समजा माझ्याकडे असा सर्कल आहे आणि या सर्कलमध्ये समजा आपल्याकडे एक सेक्टर आहे, समजा हा ओ ए बी हा सेक्टर आहे, आणि इथं काय सांगितलं, द पेरिमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ सर्कल ऑफ एरिया 25 स्क्वेअर सेंटीमीटर इज 20 सेंटीमीटर. बघा, म्हणजे पेरिमीटर जे आहे सेक्टर ऑफ द सर्कल एरिया, म्हणजे एरिया 25 पाय स्क्वेअर मीटर असलेल्या सर्कलचा पेरिमीटर जो आहे तो सॉरी सेक्टरचा जो पेरिमीटर आहे, म्हणजे एक सर्कल आहे, त्या सर्कलचा एरिया 25 स्क्वेअर सेंटीमीटर आहे, आणि त्या सर्कलमध्ये असलेला जो सेक्टर आहे त्याचं पेरिमीटर 20 सेंटीमीटर आहे. फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर. तर सगळ्यात पहिली गोष्ट मला काय दिलंय बाबा, एरिया ऑफ सर्कल. बघा, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. आता सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला असतो पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 25 पाय, बरोबर. 25 पाय करू. आता पाय गेले म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू 25. मग आर इज इक्वल टू किती बाबा आपल्याकडे आलं, आर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. आता रेडियस 5 सेंटीमीटर आहे, आणि इथं काय सांगितलंय, पेरिमीटर ऑफ अ सेक्टर, बरं का, पेरिमीटर ऑफ अ सेक्टर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. आता सेक्टरची पेरिमीटर म्हणजे काय, आता हा समजा सेक्टर आहे, त्याची पेरिमीटर म्हणजे बघा, ओ ए म्हणजे ही रेडियस, प्लस ओ बी ही रेडियस, आणि प्लस ही आर्क. या आर्कला आपण काय म्हणतो, एस म्हणतो, या आर्कला आपण म्हणतो एस. ओके, मग पेरिमीटर ऑफ अ सर्कल, लेंथ ऑफ एन आर्क म्हणजे एस. बघा, आर प्लस एस इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. आता रेडियस किती आहे बाबा, माझ्याकडे 5 आहे, मग इथे लिहिणार मी 5 प्लस एस. बघा, 5 प्लस एस, ओके, इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. 5 प्लस 5 10 प्लस एस इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. मग एस इज इक्वल टू किती बाबा, 20. 10 प्लस हे पलीकडे गेले -10, मग एस इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. एस म्हणजे लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. मग आता मला काय करायचं, एरिया ऑफ सेक्टर. आता ह्या सेक्टरचा एरिया सांगितलाय, मग एरिया ऑफ सेक्टर बघा, एरिया ऑफ द सेक्टर, सेक्टरचा एरिया काढायचा फॉर्म्युला 1/2 इंटू आर एस. दोन फॉर्म्युले आहेत, एक तर 1/2 इंटू आर स्क्वेअर थिटा, पण इथं थिटा नाही दिला, इथं एस ची व्हॅल्यू माहिती मला, म्हणून 1/2 इंटू आर एस. मग आता 1/2 इंटू रेडियस किती बाबा 10 आहे, आणि यस किती, रेडियस किती बाबा 5 आहे, आणि यस किती 10 आहे माझ्याकडं. ठीक आहे, आता 2 1 जा 2, 2 2 जा 2 5 जा 10, 2 1 जा 2
आणि 2 5 जा 10, म्हणजे माझ्याकडे किती आलं 5 × 5 25 स्क्वेअर सेंटीमीटर. हे काय झालं बाबा तुमचा एरिया ऑफ सेक्टर. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. दुसरा जो क्वेश्चन आहे यानंतरचा 10th नंबरचा जो क्वेश्चन आहे तो सेम असाच आहे, त्याच्यामध्ये पण काही इतकासा फरक नाही आहे. ठीक आहे, आता आपण लास्ट क्वेश्चन जो आहे तो आपण बघूया. त्याच्यामधला शेवटचा क्वेश्चन पण सेम आहे बघा. या क्वेश्चन मध्ये पण काय दिलंय, पेरिमीटर ऑफ द सेक्टर ऑफ अ सर्कल ऑफ एरिया 64. आता सर्कलचा एरिया 64, मग इथं आपण लिहूयात एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 64 पाय स्क्वेअर सेंटीमीटर, म्हणजे पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 64 पाय. बरोबर, पाय गेले, आर स्क्वेअर इज इक्वल टू 64. मग आर किती 64 चं स्क्वेअर रूट 8 सेंटीमीटर, म्हणजे रेडियस किती आली माझ्याकडे 8 सेंटीमीटर. बरोबर, आता इथं पेरिमीटर जे आहे, पेरिमीटर ऑफ सेक्टर, इथं काय दिलंय, द पेरिमीटर ऑफ द सेक्टर इज 56 सेंटीमीटर. मग पेरिमीटर ऑफ सेक्टर लिहू आपण, पेरिमीटर ऑफ सेक्टर इज इक्वल टू किती दिलंय 56 सेंटीमीटर. पेरिमीटर म्हणजे मगाशी बघितलं आर प्लस एस इज इक्वल टू 56. ओके, आर किती आहे बाबा 8 प्लस एस इज इक्वल टू 56. 8 प्लस एस 16 प्लस एस इज इक्वल टू 56. 16 प्लस आहे पलीकडे गेले मायनस, एस इज इक्वल टू 56 मायनस 16. तर एस इज इक्वल टू किती आलं 40 सेंटीमीटर. लेंथ ऑफ एन आर्क आपल्याकडे आलं 40 सेंटीमीटर. आता एरिया ऑफ सेक्टर करायचं आहे. मग इथं एरिया ऑफ सेक्टर काय बाबा, एरिया ऑफ सेक्टर आपल्याकडे फॉर्म्युला 1/2 इंटू आर एस हा फॉर्म्युला वापरायचा. 1/2 इंटू आर किती, रेडियस आहे 8 रेडियस आहे, आणि एस किती 40. मग इथं लिहायचं एस 8 प्लस 40. आता बघा 2 1 जा 2, 2 4 जा 8. मग आपल्याकडे काय आलं 4 इंटू 40, 4 4 जा 60, 160 स्क्वेअर सेंटीमीटर हे झालं उत्तर. तर एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हा लास्ट क्वेश्चन होता या प्रॅक्टिस सेट मधला, या एक्सरसाइज मधला 10 नंबरचा. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण एक्सरसाइज नंबर 1.2 संपवलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मिस सेलेनियस जो आहे आपल्याकडं तो आपण सुरू करूयात. मिस सेलेनियस 1, मिस सेलेनियस एक्सरसाइज 1 आपण सुरू करूयात. तर पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल, आणि आत्ताची व्हिडिओ आवडली असेल आणि नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही, आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा, आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.